T20 विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे। मात्र या सामन्यामध्ये टीम इंडिया पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाही। थोड्याच वेळामध्ये टॉस होईल आणि त्यानंतर क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून राहिलेल्या हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होईल। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तान विरुद्ध 8व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे। सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेमधील कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवरती दाखल झालेली आहे। श्रीलंकेतल्या कोलंबोमध्ये हा हाय व्होल्टेज सामना होतो आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषकातला होत असलेला हा सामना आणि या सामन्याकडे सगळ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या सामन्यादरम्यान टॉसच्या वेळी दोन्ही संघ एकमेकांना हस्तांदोलन करणार का, याकडे सुद्धा सगळ्या क्रिकेट प्रेमींचं सगळ्या भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे। कारण एशिया कपमध्ये जेव्हा टीम इंडियानं पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलेलं नव्हतं तेव्हा पाकिस्तानचा जो काही तिळपापड झाला तो अवघ्या जगानं पाहिलेला होता। आणि त्यामुळे अर्थातच आज टॉस कोण जिंकणार, मॅच कोण जिंकणार, कोण मॅच विनर ठरणार याच्या पलीकडचा प्रश्न आहे तो म्हणजे अर्थातच आजच्या खेळामध्ये हस्तांदोलन होणार की नाही। मात्र या सामन्यामध्ये टीम इंडिया पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाही हे आता स्पष्ट होताना दिसतंय। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत अभिनेते आदेश वैद्य आणि सोबतच माझे सहकारी धनंजय दळवी सुद्धा थेट आपल्या सोबत मुंबईतनं आहेत। मी आधी धनंजय आपल्याकडे येतो। मला तुम्हाला विचारायचं आहे की अर्थात भारत आणि पाकिस्तान हा मॅच जेव्हा असते तेव्हा सगळ्यांना उत्सुकता असते की कोण जिंकणार, कोण हरणार। टॉसच्या आधी आपल्या सगळ्यांना कुतूहल असतं की टॉस कोण जिंकणार, टॉस जिंकल्यानंतर कोण पहिल्यांदा फलंदाजी करणार, कोण गोलंदाजी करणार। मात्र या वेळेचा सामना थोडासा इंटरेस्टिंग आहे। इथे आधीपासूनच चर्चा रंगलेली, अगदी कालपासूनच खरं तर, की हस्तांदोलन होणार की नाही। गुरु, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की फक्त भारताचं नाही तर सगळ्या विश्वाचं लक्ष लागलेलं असतं ती मॅच म्हणजे भारत आणि पाकिस्तानची मॅच। कारण की हा सामना हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्याची उत्सुकता आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली। खरं तर आता हा सामना यावेळेस कोलंबोमध्ये होतोय आणि तिकडच्या स्टेडियमवर आता अवघ्या काही तासांनी या सामन्याला सुरुवात होणार। मात्र त्याआधी सगळ्यांना एक उत्सुकता असते गुरु, खरं तर ती म्हणजे ज्यावेळेस दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत ते कर्णधार ज्यावेळेस त्या ठिकाणी टॉससाठी हे मैदानात येतात आणि त्यावेळेस त्यांच्याकडून हस्त आंदोलन केलं जातं। ही प्रथा आहे खरं तर, दोन्ही देश जेव्हा समोरासमोर येतात त्यावेळेस तशा पद्धतीचं हस्त आंदोलन केलं जातं। मात्र यावेळेस भारत पाकिस्तानशी हात मिळवणार का, मिळवणार यांचा अर्थ हस्तांदोलन करणार का हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र ज्याप्रमाणे माहिती मिळते त्याप्रमाणे गुरु हे हस्तांदोलन केलं जाणार नाही। भारत फक्त टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर भारत टॉस जिंकला तर तो फलंदाजी की गोलंदाजी जो निर्णय कर्णधार घेईल त्या हिशोबाने तिथे मैदानात येईल। अवघ्या काही मिनिटांमध्ये दोन्ही संघ हे तयार होऊन मैदानावर उतरतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या सामन्याची रंगत ही वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। जसं खेळाडू हे खेळत जातील, जसजसे स्कोअर तयार होतील तसतशी उत्सुकता ही वाढत राहताना पाहायला मिळणार आहे। मात्र याआधी आपण जर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तानची मॅच म्हटली तर मुंबईमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं माहोल असतं। कारण की मुंबईमध्ये गुरु आपल्याला माहिती आहे अनेक मोठे मैदान आहेत आणि याच मैदानावर या क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि याच मैदानावर अनेक जण ह्या क्रिकेटचे धडे घेतात आणि तशाच पद्धतीचा माहोल आज सुद्धा आहे। आज खरं तर रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे गुरु, दुसरीकडे महाशिवरात्री असा पवित्र दिवस आहे आणि असं सगळं असताना इथे सध्या तरुण हे खेळताना पाहायला मिळतात। मात्र त्यांच्यात एक उत्साह आहे तो म्हणजे ही यांची आता सुरू असलेली मॅच संपवायची आणि लवकरात लवकर घरी जाऊन। बरोबर धनंजय, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आजचा संडे आहे, शिवाजी पार्कवरती खेळ सुरू आहे। मात्र आजचा हा संडे सुपर संडे खऱ्या अर्थाने, कारण भारत पाकिस्तान सामना होतो आणि भारत पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि तिथल्या क्रिकेट प्रेमींचं वेळ आलंच। पण त्याचबरोबर देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये खरं तर आजचा हा सामना तितक्याच इंटरेस्टनं बघितला जातो। थेट जाऊया संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरमधनं सचिन जिरे हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या मागे काही क्रिकेट प्रेमी आपल्याला दिसत आहेत। सचिन, थेट त्यांच्याशीच बोलूयात। नक्कीच गुरुप्रसाद, एक उत्साह या ठिकाणी दिसतोय हातामध्ये तुम्हाला आपल्या देशाचा तिरंगा झेंडा या ठिकाणी तुम्हाला भारत माता की जय, भारत जीतेगा, इंडिया जीतेगा, इंडिया इंडिया।
उत्साह तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचा. त्यांची सुरुवात करूया. तुझ्या हातामध्ये हा भारतीय झेंडा आहे. आज हाय व्होल्टेज सामना काही वेळातच सुरू होणार आहे. हा देशाचा अभिमान आहे आणि हा अभिमान भारत हा संपूर्णपणे पाकिस्तानला मात देऊन जिंकणार आहे. भारत माता की. काय वाटतं आज हस्तांदोलन करणार का भारतीय टीम पाकिस्तान सोबत, करावं का किंवा नाही, काय वाटतं? तसं तर बघितलं गेलं तर करायला नाही पाहिजे, कारण पहलगाम हल्ला हा आपण विसरला नाही पाहिजे. तरी पण आपण भारतीय हे स्पोर्ट्स आहे. भारत कोणत्याही युद्धाला सामोरं जाणारा असा भारतीय आहे. त्यामुळं आज जो मॅच होणार आहे तो 101% भारतच जिंकणार आहे आणि पाकिस्तानाच्या नाकावर टिचून इंडिया मॅच जिंकणार आहे. काय वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या? आज या ठिकाणी क्रिकेट होतोय आणि खूप दिवसानंतर जी खूप चर्चा होती हा क्रिकेट होणार नाही, मॅच होणार नाही, पण होतोय. मॅच तर पाकिस्तान जरी खेळला नसतं तर क्रिकेट होणारच होतं. त्यांना गरज आहे, अगर त्या क्रिकेटमध्ये राहायचं त्यांना मॅच खेळावंच लागेल. आणि भारतीय संघाला मी आवाहन करतो, जसं पुलगाव हमलामध्ये आपल्या लोकांना यांनी हमला करून मारलं, तसं भारतीय संघाने ज्या सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या भावना आहेत आणि त्या व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. संभाजीनगरमधल्या सगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. माझ्यासोबत आदिश सुद्धा आहे. आदिश, या सगळ्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत पोहोचल्यात. हा सगळा उत्साह खरं तर तुझ्यापर्यंत पोहोचला आणि आता तुझी पहिली कॉमेंट, भारत पाकिस्तान सुपर संडे. खूप प्रचंड उत्सुकता असते प्रत्येक वेळेला जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होतो. मग ते एशिया कप असो किंवा तो वर्ल्ड कप असो. आणि आता 8 मॅचेस त्यांचे समोरासमोर झालेत वर्ल्ड कप मध्ये आणि 7-1 असा भारताचा विन स्कोर आहे पाकिस्तानच्या विरुद्ध. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच एक खरं तर खात्री आहे की आजही पाकिस्तानवरती भारत उच्च पद्धतीने मातच करेल. आणि क्रिकेट बाकी सगळ्या टीम बद्दल म्हटलं तर ते क्रिकेट असेल, पण पाकिस्तान विरुद्ध आपल्यासाठी ते फक्त क्रिकेट नाहीये. हे आपल्याला प्रत्येकाला सगळ्यांना माहितीये. कारण मला असं वाटतं प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो की आपण पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना असेल तेव्हा कशी त्यांच्यावरती मात करतोय. आणि मला असं वाटतं आपली इंडियन टीम आता इतकी कॉन्फिडंट आणि स्ट्रॉंग आहे, लेड बाय सच अ यंग पर्सन अँड यंग टीम. सो आय थिंक कुठेतरी आता फक्त कसं हरवतायत आणि किती रन्सने हरवतायत एवढंच फक्त बघायची उत्सुकता आहे, बाकी काय. अगदी आदिश, आणि आता जी चर्चा झाली सगळ्यांच्या बोलण्यातनं जे आलं प्रामुख्यानं ते म्हणजे मी सुरुवातीलाही म्हटलं की भारत पाकिस्तान मॅच म्हटल्यानंतर कोण जिंकणार कोण हरणार याच्या पलीकडची चर्चा यावेळेला सुरू झाली. एक तडका असतो दरवेळेला, यावेळेचा तडका आहे तो म्हणजे अर्थातच शेकहँड केलं जाणार की नाही. तुला स्पेसिफिक याच्यावरती काय वाटतंय? मला असं वाटतं आता कसं आहे माहितीये की आता वैयक्तिकरित्या विचारायचं झालं तर अजिबात शेकहँड करावं असं वाटत नाही. मला वाटतं करू नये. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की फक्त प्लेयर्सचं म्हणणं नाही तर अख्ख्या क्रिकेट बोर्डचं, बीसीसीआयचं, या सगळ्यांचं म्हणणं असतं आणि दे हॅव टू ऍक्ट अकॉर्डिंग टू व्हॉट दे आर टोल्ड टू. आणि मला असं वाटतं हँडशेक जरी केला, माझं म्हणणं आहे, तरी त्याने तेवढा काही फरक पडणार नाही. कारण सगळ्यांना माहितीये की आपले प्लेयर सुद्धा त्यांच्या मनात काय भावना घेऊन ते ग्राउंडवरती जाणार आहेत त्यांच्या विरुद्ध खेळायला. कारण एकच आहे की त्यांच्या विरुद्ध विजयी व्हायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हँडशेक खरं तर केल्याने त्या जेस्चरने फरक पडणार नाही, पण अगदीच विचारायचं झालं तर करू नये असं मला वाटतं. कारण त्यांच्या जखमांवरती ते मीठ चोळल्यासारखे. आणि पाकिस्तानचा इगो इतका फ्रॅजाईल आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ते भयंकर त्यांचे टँट्रम सुरू होतात या संपूर्ण क्रिकेट बोर्डचे. आणि आता रिसेंटली पाहिलं की कोलंबो श्रीलंकेमध्ये क्रिकेट खेळायला येणार नाही इथपासून रडारड सुरू झाल्यानंतर शेवटी ते आलेच. आणि कुठेतरी आपल्याला माहित होतं की ते येतील कारण त्यांना त्याची गरज आहे, भारताला खरं तर नाहीये. पण आता परत मला वाटतं की शेवटी ऑन फील्ड हँडशेक होईल की नाही होईल, ग्रीट करतील की नाही करतील, हा संपूर्ण क्रिकेट बोर्डचा काय म्हणणं आहे. कारण त्याच्यात खूप पॉलिटिकली व्ह्यूज असतात. त्याच्यानंतर ते केल्याने न केल्यानंतरच्या प्रतिक्रिया खूप वेगवेगळ्या असणार आहेत देशभर. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या बोर्डवरती आणि ह्याच्यावर सोडून दिलं पाहिजे की त्यांना योग्य माहिती आहे की काय करणं गरजेचं आणि काय नाही. अगदी. पण आजच्या सामन्यामध्ये तुला काय वाटतंय, कोण तुझं फेवरेट आहे? कोण पाकिस्तानला आज धूळ चारणार आहे? कोण कमाल मला असं करणार आहे? वाटतं एकतर अभिषेक शर्मा आज रिटर्न परत येईल टीम मध्ये, ही खूप चांगली बातमी आहे. द टायमिंग इज जस्ट परफेक्ट. आणि आत्ताची जी टीम आहे ना ती खरं तर प्रत्येक जण कॉन्ट्रीब्युट करतोय. खरं तर कोणाच्या एकाच्या जोरावरती आता भारत विजयी नाही ठरत आहे. तर जर अभिषेक शर्मा नाही झाला तर खालती हार्दिक पांड्या खेळतोय. प्रत्येक प्लेअरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण आय थिंक मला जेवढं मी अनुभवलंय, जेवढं मी पाहिलेलं आहे, पाकिस्तान, हार्दिक पांड्याची पाकिस्तान ही फेवरेट टीम आहे. तो त्यांच्या अगेन्स्ट तो एकटा दर वेळेला बदलतो. त्याच्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वॉच हिम प्ले. आणि मला असं वाटतं की आपली ही अख्खी जी टीम आहे ही अख्खी सेना आहे. एक नाही चालला तर दुसरा आहे, दुसऱ्यानं तिसरा आहे, अशी शेवटपर्यंत 11 पर्यंत खेळाडू आहेत आपल्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं एक टीम म्हणून इंडिया इज 10 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन पाकिस्तान.
आता फक्त टॉस नंतर बॅटिंग का बॉलिंग काय आहे पिच बघून ते ठरेल. पण जर इफ इंडिया बॅट्स फर्स्ट तर एक खूप मोठा टोटल बोर्डवरती टाकायला मजा येईल इंडियाला. अगदी अगदी ही सगळी एक्साइटमेंट घेऊन आपण सगळे टीव्ही समोर बघणार आहोत 7 वाजता. आदेश तू सोबत राहा, मी थेट जातोय पुढारीच्या न्यूज रूम मध्ये. अर्थातच आमच्या न्यूज रूम मध्ये सुद्धा आता सगळ्या भारत पाकिस्तान मॅचच्या चर्चा आहेत आणि याच न्यूज रूम मधनं आपल्या सोबत आहे अनुष्का जोशी. अनुष्का, अर्थातच या सगळ्या चर्चा आणि सामन्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि एक जी बातमी येते ती म्हणजे भारत कदाचित या वेळेला सुद्धा हस्तांदोलन करणार नाहीये पाकिस्तान सोबत आणि त्याच्यावरनं खरं तर कालपासूनच रिॲक्शन्स यायला सुरू झालेले आहेत. नक्कीच गुरु सर, कालपासूनच प्रतिक्रिया येणं सुरू झाले आहेत. आता टॉस झाल्यानंतर तर कळेलच आपल्याला की हस्तांदोलन होणार आहे की नाही आहे. आशिया चषकात दुबईत तो सामना खेळला गेला होता ज्या वेळेला कर्णधार सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन करण्यास टाळले होते आणि त्यानंतर यासारख्या टीका करणं सुरू झाले होत्या. पण काल माजी क्रिकेटपटूंच्या पण प्रतिक्रिया आल्या आहेत. संजय मांजरेकर, हरभजन सिंग यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की खेळाला खेळासारखंच बघावं आणि त्यामुळे हस्तांदोलन झालं पाहिजे, खेळाला खेळासारखं खेळलं पाहिजे. याच माजी क्रिकेटपटूंच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत. अगदी थोड्याच वेळात श्रीलंकेतील कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर टॉस होणार आहे आणि टॉस झाल्यानंतर आपल्याला कळूनच जाईल की हस्तांदोलन होणार आहे की नाही. त्यासोबतच हा टॉस सुद्धा खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण की या स्टेडियमला पहिले फलंदाजी करणाऱ्याला जिंकण्याची शक्यता जास्त आहे. फिरकीपटूंसाठी खूप चांगली खेळपट्टी आहे श्रीलंकेच्या या मैदानाची, त्यामुळे पहिले फलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पहिले टॉस जिंकणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला स्पष्टीकरण मिळून जाईल. अगदी, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये टॉस कोण जिंकणार हे स्पष्ट होईल आणि त्याचबरोबर हस्तांदोलन झालं की नाही हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल. अर्थात या सगळ्याची प्रतीक्षा करूया. धन्यवाद अनुष्का आणि आदिश आपण साधलेल्या या संवादासाठी.